अनगलक्ष्मी दुर्गा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज खुले व्यासपीठ मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण आलो आहोत शनिवार वाडा. हा समोर दिसतोय तो शनिवार वाडा आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये आलोय आपण शनी मंदिरापाशी. फिरत फिरत येताना आता लोकांच्या प्रतिक्रिया घेत होतो. त्यांच्यामध्ये लोकांनी असं सांगितलं की संजयजी पायगुडे यांची पसंती खूप जोरात आहे. लोकांकडनं आपण ऐकलेलं आहे. सरांची आम्ही 2 दिवस झाले वाट बघतोय. गाठभेट घेण्याचं योजना केली पण भेटत नव्हते. सर रस्त्यातच कार्यकर्ते तळागाळातले कार्यकर्ते असल्यामुळे सर रस्त्यातच भेटले. त्यामुळे आम्ही मुलाखत घेतोय. हे आहेत संजयजी पायगुडे. तर आपण राजकीय कारकिर्दीबद्दल आपण काय सांगताल? युवकांचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला ती जबाबदारी दिली. मी काम करत राहिलो. जसं म्हणतात की कर्म करताना फलाची अपेक्षा ठेवायची नाही, तर मी तिथपासनं आज तागायतपर्यंत मी माझं काम करत आलो की जेणेकरून पक्ष मोठा होईल, समाजाचं काहीतरी हित होईल, समाजाची सेवा आपल्याला करता येईल. तर मी म्हणजे खूप शित्यंतर भारतीय जनता पार्टीची पाहिलेली आहे. म्हणजे आपण आता असं म्हणूयात की संघर्ष ते सुवर्ण काळ हा सर्व मी पाहिलेला आहे. त्याचा एक मी साक्षीदार असलेला कार्यकर्ता आहे. मी काम करत राहतो. मी अण्णा जोशी, त्याच्या आधी जगन्नाथराव जोशी, गिरीश बापट, प्रदीपदादा रावत, अनिल शिरोळे यांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. मी त्यांच्या मुशीतनं म्हणजे संघाचं मी काम केलेलं आहे. पतित पावनचं काम केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीची आता माझ्याकडं पुणे शहर पर्यावरण आघाडीची सरचिटणीस पदाची जबाबदारी आहे. मी युवा मोर्चाच्या अध्यक्षानंतर मला जी बापटांनी संधी दिली तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये वाहून घेतलं आणि काम करत राहिलो. मग पुणे शहराचे 3 अध्यक्ष होते. सुहास सोनवणे, विकास रासकर, महेश लडकत, सुहास सोनवणे अशा बऱ्याचशा अध्यक्षांबरोबर मी काम केलेलं आहे. आणि काम करत असताना मी कुठली अपेक्षा ठेवली नाही की पक्षाने मला काहीतरी द्यावं, काहीतरी मला पद द्यावं. काही नाही मिळालं तरी मी हे काम करत राहील भारतीय जनता पार्टीचं. पण आज आता मी असं पाहिलंय की हेही मी पाहिलं की अटल बिहारी वाजपेयी जेव्हा एका मताने त्यांचं सरकार गेलं तेव्हा एक खासदाराचं मत आपल्याला हवं होतं भारतीय जनता पार्टीला, तर ते घेतलं नाही. वाजपेयींनी सरकार पडलं. म्हणजे आम्ही आमच्या तत्वाशी बांधील आहोत, आम्ही आमच्या कामाशी बांधील आहोत. तसंच मी माझ्या तत्वाशी बांधील की जेव्हा मला पक्ष संघटना माझ्या ह्याचा विचार करेल तेव्हा मला संधी देईल. परंतु आता मी एक पक्षाकडे माझी एक सदिच्छा व्यक्त केली, इच्छा व्यक्त करतोय. का तर मी काम करतोय. माझ्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर मी आज पक्षाकडे तिकिटाची प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपती कमला नेहरू हॉस्पिटल या वॉर्डातनं मी माझी उमेदवारी मागतोय. आणि पक्ष मला देईल ना देईल हा पक्षाचा प्रश्न आहे. परंतु माझा मी एवढ्या वर्षाचा 35 ते 36 वर्षाचा माझा अनुभव, माझी काम करण्याची पद्धत याच्या जोरावर मला नक्की आशा आहे की मला भारतीय जनता पार्टीचं यावेळी तिकीट मिळेल आणि त्यांनी दिलेली संधीचं मी सोनं नक्की करेल असं मला वाटतं. मला असं वाटतंय की सच्चा कार्यकर्ता जो जनसेवक म्हणून काम करत असतो, तर सर आम्हाला आता रस्त्यात भेटले, मुलाखत द्यायला तयार झाले. तर मला असं विचारायचं, नगरसेवक काय निवडाल? स्वतः नाही की मी जनसेवक आहे, मी नगरसेवक आहे. तुम्हाला जनतेने म्हणायला पाहिजे की तू खरंच जनतेचा सेवक आहेस. ते केव्हा म्हणेल? जेव्हा आपण त्यांची सेवा करू तेव्हा म्हणेल. आणि मला आत्मविश्वास आहे. मी नागरिक मला वेळोवेळी वेगवेगळी कामं सांगतात, ती मी कामं करतो. पण मला जर जाता येता जर दिसलं, माझं प्रभागामध्ये निरीक्षण असतं, लक्ष असतं, मला जर काही चुकीचं दिसलं, काम इथं काहीतरी खड्डा पडला, इथं ड्रेनेज तुंबलंय, इथं पाणी येत नाही, तर मी ते स्वतःहून ते काम करतो. त्यामुळे मला लोक आता म्हणतात की नाही संजय तू जुना आहेस, तू तिकीट माग. त्यामुळे मी यामध्ये काम करतोय आणि मी इच्छा व्यक्त केली. इथल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 24 मध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता वाटते किंवा कुठल्या गोष्टीवर काम करायला आवडेल सर?
मला प्रभागाचं जर खरंच सांगायचं असेल तर प्रभाग आता पूर्वी छोटा होता, आता तो कसबा गणपतीपासून पार तो गार्डन वडापाव पर्यंत गेलेला आहे. आणि या सर्व बऱ्याचशा पैकी सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी राहत आहेत. छोटे छोटे वाडे आहेत, किंवा कोणाचा 1 गुंठा वाडा असेल, कोणाचा 2 गुंठे वाडा असेल, 3 गुंठे वाडा असेल. तर ह्यात जी समस्या आहे, या भागातली मुलं, तरुण मुलं का वेगळ्या व्यसनाकडे वळतायत, गुन्हेगारीकडे वळतायत, त्याचं मुख्य कारण मॅडम असं आहे की त्यांना शिक्षणच नाहीये. कारण शिक्षणाची इच्छा असून त्यांचं घर छोटं आहे, अभ्यासाला जागा नाहीये. तर मी सर्वप्रथम जर मला संधी मिळाली तर मी पहिली आपल्या या प्रभागामध्ये अभ्यासिका उभी करेल, आणि जेणेकरून त्यांना घरामध्ये अभ्यासाला जागा नाही आणि ती अभ्यासिका मोफत असेल. आणि त्याने जेणेकरून माणूस म्हणतात की जो शिकला तो टिकला. आणि स्वामी विवेकानंद पण म्हणतात की ज्या तरुणांच्या ओठी जी गाणी आहेत त्याच्यावर तुमचं राष्ट्राचं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे मी त्या तरुणांना अभ्यासातनं, शिक्षणातनं मी त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी अभ्यासिकेची गरज आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे सुलभ शौचालय आहेत, आता हा प्रभाग 24 मधलाच भाग असा आहे असं नाहीये, तर अवघ्या पुणे शहरामध्ये मी त्या सुलभ शौचालयामध्ये काम मला करण्याची इच्छा आहे. कारण आमचे आमदार हेमंतजी रासने यांनी स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा हे एक ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी पहिल्या दिवसापासून आमदार झाल्यापासून त्यांनी ते काम केलेलं आहे. तर त्या कामातला एक भाग हा सुलभ शौचालय, तो मी हिरिरीने त्याच्यावर अभ्यास करून, त्याच्यावर जाणकार तज्ज्ञांची माहिती घेऊन, मार्गदर्शन करून हा मी सुलभ शौचालयाचा जो मार्ग आहे तो व्यवस्थितरित्या करेल. त्यात मला महिला भगिनींचं खूपच अडचण होत असते की बाबा गणपती आले, हे आलं, ते आलं. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर या सूर्य हॉस्पिटलच्या इथं गाडगीळ पुतळ्याच्या शेजारी एक सुलभ शौचालय होतं. 3 वर्ष बंद होतं, करोनाच्या आधी आणि करोना नंतर आतापर्यंत बंद होतं. पण इच्छाशक्ती जर तुमची काय असेल, मी अधिकाऱ्यांच्या मागे लागलो, पाठपुरावा केला, वेळ प्रसंगी त्यांच्याशी थोडं अरेरावीची भाषा केली, पण ते सुलभ शौचालय आज चालू करून घेतलं. ते बंद अवस्थेत होते. तर असे बरेच प्रश्न आहेत. मग महिलांचा सुरक्षतेचा प्रश्न आहे, फिरू शकत नाही. आणि मी बघितलेलं आहे, मी लहानपणी आम्ही इथं 50 पैशामध्ये मी चहा पिलेला आहे मॅडम. त्यावेळी मुली कुठेही रस्त्यावरनं जाताना आमच्या गल्लीमध्ये दिसायच्या नाही. 7 नंतर एवढी दहशत होती. परंतु आता बदललाय, काळ बदललाय, सुरक्षितता झाली. परंतु आता ही सुरक्षितता महिलांची असायला पाहिजे. त्यामुळे मी युवक, महिला आणि रोजगार याच्यावर मी भर देईल. मला पक्षाने संधी द्यावी अशी मी विनंती करेन.